हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज मनात विचार आला की स्टार्टर काय फक्त आपण ते हॉटेलला गेल्यावरच खायचं? मला आता घरी पण स्टार्टर खायचं आहे. मग आता म्हटलं आज बनवूयाच. म्हणून मी आता त्यासाठी लागणारी आता तयारी करून घेते आहे. सगळे जे काय कांदा, टोमॅटो, काकडी लागणार आहे ते बारीक बारीक पहिल्यांदा कट करून घेते. आज आपण आपल्या स्टार्टरमध्ये बनवणार आहोत मसाला पापड. तर हा मसाला पापड बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते आधी पाहून घेऊया. मसाला पापड बनवायचा आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा घटक लागणार आहे तो म्हणजे पापड. इथं उडदाचे किंवा मुगाचे किंवा मिक्स असतील तरीही चालतील असे पापड घेतलेले आहेत. त्यानंतर तेल लागणार आहे आपल्याला. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि काकडी ही जी आहे ते मी बारीक कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला नायलॉन सेव किंवा 0 नंबर सेव म्हणतो ती लागणार आहे. चाट मसाला, मीठ, लाल मिरची पावडर आणि लिंबू. तर हे होतं आपलं मसाला पापड बनवण्यासाठी लागणारं साहित्य. आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न असेल की पापड तळताना तो वाकडा होतोय. तर आपण पापड तळताना विशेष खबरदारी घेणार आहे. तेल गरम होताना आपल्याला नॉमिनल तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जी आपण कढई सिलेक्ट करणार आहे ती सिलेक्ट करताना आपल्याला प्लेन बुड असलेली कढई सिलेक्ट करायची आहे. जर तुम्ही खोलगट कढई जर सिलेक्ट केली तर आपल्याला खूप तेल ओतावं लागणार आहे. आता तुम्ही बघितलं असेल जवळजवळ मी एक 4 ते 5 टेबलस्पून होईल एवढंच तेल त्यामध्ये घातलेलं आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये पापड घातलेला आहे आणि चमचा आणि एक झारा याच्या साहाय्यानं तो आपल्याला परतून त्या पापडामधलं सगळं तेल जे आहे ते निथळून घ्यायचं आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती अगदी मंद ठेवायची आहे. जर गॅसची फ्लेम तुमची मीडियम असेल किंवा खूप मोठी असेल तर तेल जे आहे ते खूप तापलं जाईल आणि त्यामुळं पापड जो आहे तो लाल होईल किंवा करपून जाईल. म्हणून आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंदच ठेवायची आहे. तर मी आता बघा एकामागोमाग एक इमिजिएटली पापड जे आहे ते सगळे तळून घेते. आणि पापडाचा कलरसुद्धा आपल्याला चेंज होऊ द्यायचा नाही आहे. पापडाचा कलर चेंज झाला, लाल झाले तर ते काय होतील, पापड पूर्ण प्रेझेंटेशन आहे ते व्यवस्थित दिसणार नाही. तर आता आपण बघतोय की पापड जे आहेत ते आपले काय होत नाही आहेत, वाकडे होत नाही आहेत, तर ॲज इट इज प्लेन राहतात. थोडंसं तेल माझं जास्त गरम झालं होतं त्यावेळी मी काय केलं आहे बघा, गॅस जो आहे तो बंद केलेला आहे आणि त्यामध्ये पापड जे आहे ते मी तळून घेते. पूर्ण झारा आणि चमच्याच्या साहाय्याने मी पूर्ण तेल जे आहे ते निथळून घेतलेलं आहे. नाहीतर तोंडात आपल्याला तेल येईल. त्यामुळे पूर्ण तेल आपण निथळून घेतोय. अशा प्रकारे आपल्याला जितके मसाला पापड बनवायचे तितके पापड जे आहेत ते आपण तळून घ्यायचे आहेत. मसाला पापड बनवताना पापड जे आहेत ते ज्या त्यावेळी तळा किंवा जर तुम्ही अगोदर पापड तळून ठेवणार असाल तर काय करायचं, पूर्ण हवाबंद बॅगेमध्ये, हवाबंद डब्यामध्ये ते व्यवस्थित ठेवा जेणेकरून पापड आधीच मऊ होणार नाही. तर मला जेवढे पापड लागणार होते तेवढे सगळे पापड जे आहेत ते मी तळून घेतलेले आहेत. आता आपण मसाला पापड जो आहे तो बनवून घेऊया. जितके मसाला पापड बनवायचे आहेत तेवढे पापड ॲट अ टाईम मी काय केलेलं आहे, एका ट्रेमध्ये सेट करून घेतलेले आहेत. मला 4 पापड लागणार होते. मी 4 पापड जे आहेत ते ट्रेमध्ये सेट करून घेतलेले आहेत. त्यानंतर या पापडावर आपल्याला सगळे बारीक कट केलेले जिन्नस, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, काकडी हे एकानंतर एक पापडावर स्प्रेड करून घेणार आहोत. तर सुरुवातीला आता मी काय करणार आहे, कांदा घालणार आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात जसा हवा असेल तसा तुम्ही कांदा तो इथं वापरू शकता. कुणाला जास्त आवडत असेल जास्त घातला तरी चालेल, कमी आवडत असेल तर कमी घाला. कांदा, टोमॅटो आणि काकडी कट करताना आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे, खूप मोठी ठेवायची नाही. सुरुवातीला मी 4ही पापडांवर पहिल्यांदा कांदा स्प्रेड करून घेतलेला आहे. हे सगळं करताना आपल्याला हात जे आहेत ते भरभर चालवायचे आहेत. कांदा स्प्रेड करून घेतल्यानंतर आपण त्याच्यावर बारीक चिरलेला टोमॅटो स्प्रेड करून घेणार आहे. टोमॅटो कट करताना मी त्यातल्या बिया ज्या होत्या त्या काढून टाकलेल्या आहेत. त्यामुळे टोमॅटोमध्ये जास्त प्रमाणात पाणी राहणार नाही आणि आपला पापड जो आहे तो खूप ओला होणार नाही. आता माझा टोमॅटो आहे तो 4ही पापडांवर स्प्रेड करून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला काकडी स्प्रेड करून घ्यायची आहे. 4ही पापडांवर मी काकडी स्प्रेड करून घेते. काकडीमध्ये सुद्धा माझ्या काय नव्हतं, जास्त प्रमाणात पाणी नव्हतं. काकडी स्प्रेड करून झाल्यानंतर आपण 4ही पापडांवर कोथिंबीर स्प्रेड करून घेणार आहोत. कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर यासाठी विशेष काही सिक्वेन्स नाही आहे. तुम्ही कोणत्याही सिक्वेन्सने ते
स्प्रेड करू शकता, पण जर अशा प्रकारे सिक्वेन्स ठेवला तर तुमचं प्रेझेंटेशन आहे ते चांगलं दिसेल. आता आपल्याला या सगळ्यावर किंचित असं मीठ स्प्रेड करून घ्यायचं आहे. मीठ स्प्रेड करताना लक्षात ठेवायचं आहे की पापडामध्ये सुद्धा मीठ आहे, त्यामुळे अगदी किंचित असं मीठ जे आहे ते स्प्रेड करून घ्यायचं. मिठानंतर आपण लाल मिरची पावडर घालणार आहे. मी कलरसाठी असलेली लाल मिरची पावडर घालते आहे, ती देखील आपल्याला किंचित अशी घालायची आहे. 4ही पापडांवर मी लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे. लाल मिरची पावडर झाली की आपल्याला चाट मसाला स्प्रेड करायचा आहे. चाट मसाला तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरीही चालेल. चाट मसालासुद्धा चवीला थोडासा तिखट असतो, त्यामुळे घालताना व्यवस्थित किंचित असाच चाट मसाला आपण स्प्रेड करतो आहे. त्यानंतर आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा आहे. लिंबू घेताना मी 1/4 घेतलेला आहे. माझ्याकडच्या लिंबूला खूप रस होता, त्यामुळे मला 1/4 लिंबू जो आहे तो बास झालेला आहे. लिंबू 4ही पापडांवर मी पिळून घेतलेला आहे. आता फायनली आपल्याला नायलॉन सेव किंवा 0 नंबर सेव जी म्हणतो ती आपण पसरवून घेणार आहे. तर मला सेव जी आहे ती जास्त प्रमाणात आवडते, म्हणून मी थोडीशी जास्त यूज करणार आहे. तुम्हाला जर कमी प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही कमी प्रमाणात यूज करा. 4ही पापडांवर आपण सेव स्प्रेड करून घेतो आहे. अशा प्रकारे आपला मसाला पापड जो आहे तो पूर्ण रेडी झालेला आहे. मसाला पापड रेडी झाल्यानंतर तो खाण्यासाठी आपल्याला खूप वेळ घालवायचा नाही आहे. वेळानं जर खाल्ला तर तो पापड जो आहे तो आपला मऊ होऊन जाईल, म्हणून आपण काय करणार आहे, इमिजिएटली टेस्ट करणार आहे. आता मी इमिजिएटली पापड जो आहे तो खाऊन बघणार आहे. तर पापड खाल्ल्यानंतर तो अतिशय क्रंची होता, कुरकुरीत होता आणि चवीला पण खूप उत्कृष्ट होता. तर ही होती आपली आजची मसाला पापड तयार करण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.